आपल्या ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं आपण दर्शन घेऊया। छान असं छान हा फोटो बघा। छान आईचा दर्शन आम्हाला दररोज घडत असतं। छान चायनीज बनवतो आणि पहाडी स्पेशल ज्याची तंदुरी वगैरे आणि पहाडी स्पेशल आवडते ते म्हणजे आमचे सिंग। हे बघा सिंगी आज क्या स्पेशल आहे। छान अशा अभयारण्यात फिरतोय असंच वाटतंय, कुठल्या तरी एका बागेत असं फिरतोय आपण असंच वाटतंय। आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस चालू आहे सगळीकडे। हा नदी नाले तुडुंब सागर किनारे भरतात। या लाटा बघा इकडे आलेले आहेत बघा, खूप सुंदर आहे। नक्की आता आम्ही बॅचलर आलो, नेक्स्ट टाइम नक्की फॅमिलीला घेऊन जाऊ। स्पेअर पार्ट्स जे टाकाऊ झालेले हे स्पेअर पार्ट्स आहेत, त्यांच्यापासून हे स्टॅच्यू त्यांनी बनवलेले आहेत। नमस्कार मंडळी, कशात सरदार मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आहे रविवार आहे। मी चाललोय आपल्या रेस्टॉरंटला चाललोय, पण आपल्याला सांगू इच्छितो मी सकाळपासून पाहतोय ते म्हणजे टीव्हीला सकाळपासून बातम्या चालू आहेत ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस आहे, संततधारा चालू आहेत। वारे म्हणजे काल सुद्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये पाहायला म्हटल्यानंतर तर 50 ते 60 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते। समुद्रा साईडला मी आमच्या कोळीवाड्याच्या साईडला किनारी गेलेलो होतो, तिकडे सुद्धा उधाण आलं होतं, म्हणजे लाटा मारत होत्या पाण्याच्या। बातम्यांना तर सकाळपासून दाखवलं जाते की काही ठिकाणी नद्या नाल्या वाहतात, म्हणजे कोल्हापूर असो, आपलं या साईडचं चिपळूण रत्नागिरी साईडचं असो किंवा मुंबईमध्ये असो, सगळ्या नद्या नाले भरलेले आहेत आणि सतर्क राहायला पाहिजे। मुंबई गोवा हायवेला सुद्धा पाणी जाम झालेलं आहे, सकाळपासून दाखवतात। इकडे बघा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीला वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे। नदीकाठच्या ठिकाणी सुद्धा राहणारे जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या लहान मुलांना आणि आपले सगळे प्राणी मात्र असतील, गुरे ढोरे वगैरे, यांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे सर्वांनी। आपल्या श्रीवर्धनचा पण पाऊस तुम्हाला आता थोडासा थांबलाय बघा, पण संततधारा चालू आहे। इकडे हे वातावरण सकाळचं मी दाखवतोय, सकाळचं हे वातावरण आहे। आपण रेस्टॉरंटला चाललेलो आहोत आणि रेस्टॉरंटला सुद्धा आपण कापड वगैरे बांधलेलं आहे, तिकडे कापड बांधलेलं आहे कारण का वारा भरपूर येतो। ओपन आहे, तुम्हाला माहिती असेल आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आहे, तिथेच चाललेलं आहे। आणि आता कस्टमरांची जी ओघ असते, रीग असते ती कमी असते। आपल्या जून जुलै ऑगस्टमध्ये कमी असते, नंतर सप्टेंबरपासून कस्टमर चालू राहतात आपले। एकदा गणपती बाप्पा गेल्यानंतर कस्टमर्स भरपूर येतात आपल्या श्रीवर्धनला। आणि श्रीवर्धन हे ठिकाण पाहायचं म्हटल्यानंतर तर प्रेक्षणीय स्थळे इथे तर आहेत, पण ऐतिहासिक वारसा जपलेलं आपलं हे श्रीवर्धन शहर बघण्यासाठी येतात। श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे असो आणि आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवी असो, दक्षिण काशी हरिहरेश्वर असो आणि सुवर्णनगरी दिव्यागर, हे सगळं पाहण्यासाठी येतात। आणि महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी जी आपली कोळीवाड्यात बनते, बंदरावर, आमच्या जीवना बंदरावर जी जेटी बनते, महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी, आणि सर्व प्रेक्षणीय स्थळं असो, आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमदाई देवी असो, भैरवनाथ भाऊ असो, त्याच्यानंतर कुसुमादेवी असो, काळश्री देवी असो, हे वेगवेगळे सण पाहायला मिळतात। पण सांगायचं एवढं तात्पर्य आहे की पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क राहा। कुणी म्हणजे नदी नाल्यांच्या ठिकाणी किंवा समुद्राचं पाणी जिथनं लाटा मारतात तिथे सुद्धा जवळ जाऊ नका। मी लांबून तुम्हाला आज दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्या इकडचा समुद्र खवळलेला आहे। त्याच्यानंतर आपलं हॉटेल सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इकडे सतत दाखवलं जाते बघा, टीव्हीला दाखवलं जाते की सतर्क राहा। पावसाळ्यात कुणी जर गरज असेल तरच बाहेर पडा, नाहीतर पडू नका। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आता हॉटेलला जाऊया आपण, रेस्टॉरंटला, आणि त्यानंतर तिथून मी समुद्राकडे पण जाणार आहे। श्रीवर्धनचा समुद्र किनारा छान बघण्यासारखा आहे, पण तिथे सुद्धा लाटा कशा मारतात ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल। चला तुम्ही सुद्धा वेळ न दवडता आपण रेस्टॉरंटला पहिल्यांदा जाऊया। चला आत्ताच आपण हॉटेलला आलोय, आपल्या रेस्टॉरंटला आलोय। बाहेरचा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मी बाहेर उभा नाही, बाहेर मी जाणार आहे आणि दाखवणार आहे। इकडे आप्पा आलेला आहे बघा, आप्पा आहे, आप्पा काउंटरला आलेला आहे, हा बघा आप्पा आहे। आणि आपल्या ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं आपण दर्शन घेऊया। छान असं छान हा फोटो बघा। छान आईचा दर्शन आम्हाला दररोज घडत असतं। आणि आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवी, शिव भवानी नंदी वासुकी, या 4 सूत्राने आई आपल्या श्रीवर्धनकरांवर लक्ष देऊन आहे। आणि पाऊस हा बघा, तुफान पाऊस। इकडे आता कस्टमर हळूहळू कमी होत आहेत, म्हणजे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की जूनच्या एकदा 15 तारीख गेली काही टुरिस्ट लोकांचा ओढ कमी होतो, गावातले सगळेजण येतात आपल्या इथेच। आणि इकडे गोपी आहे ही बघा,
स्टाफ थोडासा कमी झाला आहे, गावाला गेलेला आहे स्टाफ. पण आपले रामजी वगैरे आहेत तिकडे. गोपीने स्टाईल बदललेली आहे, इकडे शेंडी लावलेली आहे बघा गोपीने. आणि इकडे अल्पेश आहे आपल्या रोह्यातला, न्हावे गावातला अल्पेश आहे. अल्पेश नावकर ना? अल्पेशचं अण्णा सुद्धा नावकर आहे. छान आपलं रेस्टॉरंट तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतं आहे. आणि पावसाचं पण रौद्र रूप मी दाखवणार आहे तुम्हाला. आपण काळजी घ्या, मी मगाशीच आपल्याला सांगितलं आहे. इकडे आपलं सगळं किचन आहे, किचन. आणि हा पाथवे आहे आम्ही ठेवलेला, छान असा पाथवे आहे. आणि ही डिझाईन जी केलेली आहे आम्ही, मयूर, मी, संतोष आणि आप्पाने मिळून ही केलेली आहे डिझाईन. कोणताही आर्किटेक्ट वापरलेला आहे. पवन आपले कॅप्टन हे बघा, पवन आहे. आणि आपला स्टाफ आहे सगळा. आणि आपले रामजी हे बघा, केप्सा फेमस रामजी आमचे स्पेशल कुक आहेत इथले. आणि सगळं हा त्यांचा स्टाफ, रामजीचे भाऊ आहेत. आणि घनश्याम हे बघा, घनश्याम इकडे आहे. आपण चांगलं जेवण आपल्याला खाऊ देत असतो. आणि रामजी जेव्हा नव्हता आता, म्हणजे रामजीच्या बहिणीला बरं नव्हतं, तेव्हा घनश्यामने सगळी टेस्ट आपल्याला दिलेली आहे. छान अशी टेस्ट सगळेजण बोलतात. राहुल आहे इकडे, इकडे श्याम आहे. आणि आपला आकाश जो आपले बर्तन वगैरे साफ करत असतो आणि आपल्याला स्वच्छ असे बर्तन देत असतो, डिश वगैरे. आणि चायनीज आयटम खायचा असेल तर टिंकूच्या हातचं हे बघा, टिंकू छान चायनीज बनवतो. आणि पहाडी स्पेशल, ज्याची तंदुरी वगैरे आणि पहाडी स्पेशल आवडते ते म्हणजे आमचे सिंग हे बघा. सिंग जी आज क्या स्पेशल है? बनाएंगे, कस्टमर आने के बाद बनाएंगे. सिंह जी को हर बार पूछता हूँ आज क्या स्पेशल सिंह जी, तो सिंह जी बोलता है की आज पहाडी निकारा रहेगा, पहाडी तंदुरी रहेगी. चलो चला तर आपण आता बघूया. सगळेजण आपले भारतामधलेच आहेत. आणि कोणी यूपीचा आहे, कोणी बिहारचा, कोणी उत्तराखंडचा. सिंगजी तर उत्तराखंडचा आहे. आणि आमचे राजपूत, आमचे कॅप्टन यूपीचे आहेत आणि राजपूत आहेत. इकडे पण पाणी साचलेलं आहे. इकडे आपले स्टाफ लोक राहतात. आणि आपण जाऊया बघा, नीट अँड क्लीन असलेलं आपलं हे रेस्टॉरंट जे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतं आहे. पावसाळ्यात आनंद घेण्यासाठी भरपूर टुरिस्टसुद्धा श्रीवर्धनला भेट देत असतात, दिव्यागरला, हरिहरेश्वरला येत असतात. तसंच श्रीवर्धनला आपल्या रेस्टॉरंटला भेट देत असतात. आपण पावसात जाऊया, थोडीशी पावसाचा आनंद घेऊया. हा बघा तुफान, म्हणजे इथे वारा एवढा काल सुटलेला होता, 50 ते 60चा किमी वेगाने हा वारे वाहत होते. मी बाहेरून दाखवतो आपल्याला. हे बघा द लँटन, कसं वाटतं आपल्याला? द लँटन फॅमिली रेस्टॉरंट. आणि मी मगाशीच बोललो बघा, ताडपत्री वगैरे बांधलेली आहे, तिन्ही साईडनी ताडपत्री बांधलेली आहे. हा रस्ता जो समुद्राकडे गेलेला आहे, समुद्राकडे गेला आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. आणि इकडे आपला श्रीवर्धन. चला छत्री घेऊया, आपण समुद्राकडे पण जाऊया. समुद्र खवळलेला आहे, इथे लाटांचा आवाज येतोय बघा. चला प्रथम समुद्रावर जाऊया आणि त्याच्यानंतर आपण बोटी वगैरे वरती आलेल्या आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. चला, आपल्या रेस्टॉरंट पासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर समुद्र किनारा आहे. इकडे रिक्षा उभी आहे. भरपूर टुरिस्ट पावसाळ्यात सुद्धा आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात. श्रीवर्धन म्हटल्यानंतर ऐतिहासिक वारसा जपलेलं आपलं हे श्रीवर्धन गाव आहे. अरे राजेश आहे, राजेश आपला मित्र राजेश आहे बघा, राजेश भुसाणे. कसा आहे, बरा आहेस ना? बघा राजेश आहे. राजेशची छान अशी रिक्षा आपल्याला पाहायला मिळते बघा. चला आपण समुद्राकडे जाऊया. राजेश आपला बालमित्र आहे आणि वर्गात होता, माझ्या 10वीपर्यंत वर्गात होता. थोडे दिवस त्यालाही बरं नव्हतं आता, पण आता छान आहे बघा. दिसतोय आपल्याला, राजेश दिसला आता. थोड्या वेळात आपल्याला श्रीवर्धनचा समुद्रकिनारा पण पाहायला मिळणार आहे. कोणी श्रीवर्धनला आला असेल तर जरूर कमेंट्स करा, आमचा हा समुद्रकिनारा कसा आहे तो. भरपूर टुरिस्ट येतात, लाखो टुरिस्ट वर्षभरात आपल्या या श्रीवर्धनला भेट देण्यासाठी येत असतात. छान असं वातावरण या ठिकाणी असतं. पावसाळ्यातलं वातावरणसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतंयच, पण 2 दिवसात सर्वत्र तुफान, म्हणजे गेल्या आठवड्यापासून श्रीवर्धनला पण पावसाने झोडपलेलं आहे. तुफान हा पाऊस चालूच आहे, दिवस रात्र चालूच आहे. पण या ठिकाणी आता सुशोभीकरण पण चालू आहे. इकडे फिरण्यासाठी येणारे टुरिस्ट आणि त्यांच्या या गाड्यासुद्धा पाहायला मिळतात बघा. तिकडे लागलेले आहेत, कारण का इथे काम चालू आहे. हे बघा प्रशासनाचं काम चालू आहे. छान असा हा प्रवेशद्वार या ठिकाणी सुद्धा बनवत आहेत बघा. इकडे नक्षी काढलेली आहे, जवळून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही नक्षी अशी काढणं चालू आहे. इकडून जाऊया आपण. इकडे महाराष्ट्र शासनाने, वन विभागाने बघा जटायू कल्पवृक्ष आणि श्रीवर्धन यांचे अनोखे नाते
खरंच श्रीवर्धनला तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी जटायू पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. इकडे वडापावची गाडी आहे बघा, या वहिनी आहेत आणि छान गरमागरम सकाळ सकाळ वडेसुद्धा खायला छान वाटतात. आपले महाराष्ट्राचं फेमस बटाटा वडा. इकडे शासनाने अजून एक पुतळे उभे केलेले आहेत. इकडे बघा, हे बघा छान सूर्यनमस्कार कसं करावं हे दाखवण्याचं एक छोटासा प्रयत्न आपल्या श्रीवर्धनच्या या प्रशासनाचा आहे बघा. सूर्यनमस्कार घालताना हे स्टॅच्यू आहेत कशा पद्धतीने तिकडून सुरुवात आहे ती आणि कसं सूर्यनमस्कार घालावं हे इथे दर्शवलेलं आहे. चला आलोय आपण बघा चालत चालत अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आपल्या रेस्टॉरंटपासून हा समुद्र किनारा आहे. समुद्र किनारी तर आलोय. इथे सुद्धा काही काम चालू आहे बघा, भरपूर काम चालू आहे. प्रशासनाचं वेगवेगळे कामं चालू आहेत. पण या ठिकाणी टुरिस्ट वगैरे येत आहेत. इकडे काही जणांना लघवीला वगैरे जायचं असतं पण बंद आहे इथे. ते बंद न करता चालू ठेवलं पाहिजे. इथे मला बंद दिसतंय. हे सुद्धा प्रवासी टुरिस्ट आहेत इथे, पर्यटक आहेत. कुठून आलेत? नागपूरवरनं. आणि कुठे जात होतात आता? इकडं वॉशरूमला. पण इथे वॉशरूम बंद आहे बघा. हे वॉशरूमला जात होते. चार्जेस आहेत वॉशरूमचे, तुम्ही घ्या पण वॉशरूम बंद नका करू. कारण पर्यटक हे श्रीवर्धनला भेट देत असतात. समुद्रकिनारचे वॉशरूम चालू असले पाहिजेत. आपण इकडे सुरूमध्ये आम्ही लहानपणी इकडे जाम म्हणजे खेळण्यासाठी लपाछपी वगैरे करण्यासाठी इकडे जायचो. पण इथे पाथवे केलेला आहे, तो थोडक्यात मी दाखवण्यासाठी आलेलो आहे बघा. छान असा हा पाथवे. असं वाटतं की एका कुठल्या तरी शहरामध्ये आपण छान अशा शहरामध्ये फिरतोय असं वाटतंय बघा. छान वाटतंय बघा. सुरू आणि सुरूचं बन कशा पद्धतीने इथे प्रशासनाने हा पाथवे दिलेला आहे बघा. छान वाटतंय. सुंदर असा हा नजारा आमच्या श्रीवर्धनचा या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा. छान असं चालत चालत पुढे गेलात तर भरपूर लांब आहे हा. मी पुन्हा एकदा कधी दाखवेन तुम्हाला हा पाथवे. असं वाटतंय आपल्याला बघा, छान अशा अभयारण्यात फिरतोय असंच वाटतंय. कुठल्या तरी एका बागेत असं फिरतोय आपण असंच वाटतंय. तुम्ही सुद्धा जरूर या. छान असा हा पाथवे या ठिकाणी केलेला आहे बघा. हे संपूर्ण सुरूचं बन आहे. मी या ठिकाणी लहानपणापासून येतोय. इथे आम्ही खेळायचो भरपूर मित्र वगैरे शाळा कॉलेजला असताना सुद्धा. छान असा हा सुरूचं बन आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा आपण समुद्रकिनारी जाऊया. त्या ठिकाणी काही पर्यटक आले असतील ते सुद्धा पाहायला मिळेल. मी खेकडा पॉईंट दाखवणार आहे आपल्याला आणि त्यानंतर कोलंबीचा जो स्टॅच्यू आहे तो सुद्धा दाखवणार आहे. आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये श्रीवर्धनचा समुद्रकिनारा मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि हां, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. कारण का सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला माझे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या श्रीवर्धनचे ऐतिहासिक क्षण, पौराणिक स्थळे आणि श्रीवर्धनने जो वारसा जपलेला आहे तो आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांना शेअर करत राहा तुम्ही. कारण नवनवीन व्हिडिओ आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक सणसुद्धा तुम्हाला आणि कुठेही कोणतेही कार्यक्रम असो ते सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. चला आपण समुद्रकिनारी आलोय आणि पाथवे सुद्धा छान असं बघणार आहोत आणि लाटा ज्या उसळतात ते सुद्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला. आपण केव्हा आला असाल या समुद्रकिनारी तर जरूर कमेंट्स करा. आपल्याला कसा वाटतोय आमचा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, इथलं वातावरण, हरिहरेश्वर, सुवर्णनगरी, दिव्यागर. वारा आता सुटायला लागलेला आहे बघा. इकडे काही पर्यटक आलेले आहेत. तुरळक तुरळक काही पर्यटक आपल्याला दिसणार आहेत आज. इकडे खेकडा पॉईंट, हा बघा, हा खेकडा पॉईंट आहे. छान समुद्र किनारा. इकडून पश्चिमेकडनं वारा येतोय जास्त. हा पाथवे सुद्धा छान आहे. हा बघा, तिकडे काही टुरिस्ट आहेत जे समुद्राचा आणि या पावसाचा आनंद घेत आहेत. इकडे मी दाखवतो आपल्याला. प्रथम आपण हा समुद्रकिनारा आणि समुद्राचं पाणी जे खवळलेला हा समुद्रकिनारा आहे जो पाहायला मिळतोय बघा. आणि तिकडे आपलं जीवना बंदर जिकडे आपल्या बोटी लागलेल्या आहेत. पावसाळ्यात बघा जून महिना म्हणजे मेच्या 25 तारखेलाच आपल्या बोटी वरती येतात आणि त्याच्यानंतर आपलं 5 ते 10 जूनपर्यंत सुकी मच्छी मिळते आणि त्यानंतर तुम्हाला आता ऑक्टोबरपासून मिळेल. या ठिकाणी छान पावसाचा आनंद घेताना काही टुरिस्ट पाहायला मिळतात आपल्याला. भरपूर टुरिस्ट, लाखो टुरिस्ट वर्षभरात आपल्या या श्रीवर्धनला भेट देत असतात. छान अशी ही शेड सुद्धा पाहायला मिळते बघा.
तुम्हाला पावसाचा आनंद घेता घेता या शेडमध्ये सुद्धा येता येतं. इकडे व्यायामाचे काही थिंग्स म्हणजे आर्टिकल्स वगैरे ठेवलेले आहेत बघा. टुरिस्ट आपल्याला दिसते. वाऱ्याने छत्री बघा उडालेली आहे यांची, इकडे आपल्याला पाहायला मिळते. असा हा वारा, जोराचा वारा सुटलेला आहे. इकडे सुद्धा छान असं नाव दिलेलं आहे बघा, श्रीवर्धन, आणि वरती आपली पगडी. छान इथे नावेकरी पण दाखवलेला आहे, म्हणजे बोट चालवणारा. असं हे श्रीवर्धन नाव या ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं पाहायला मिळतं आहे. विविध व्हिडिओमध्ये आपल्या श्रीवर्धनचे हे समुद्रकिनारे पाहायला मिळतात. विविध पौराणिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू आपल्या या व्हिडिओमार्फत पाहायला तर मिळतातच, पण भरपूर टुरिस्ट येतं ते म्हणजे आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या दर्शनासाठी. नवस तिला बोललेले असतात, ते फेडण्यासाठी सुद्धा येत असतात. इकडे आपण जवळ आलोय बघा. छत्री काही राहत नाही हातामध्ये, एवढा वारा सुटलेला आहे. खवळलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय, लाटांचा मारा पाहायला मिळतोय. श्रीवर्धनचा पाऊस आणि इथलं वातावरण छान आनंददायी असतं, त्याच्यामुळे भरपूर जण पावसाळ्यात सुद्धा या श्रीवर्धनला भेट देत असतात. इकडे सुद्धा काही पर्यटक थांबलेले आहेत बघा, कारण का पाऊस जो चालू आहे. इकडे आपण विचारूया दादा. दादा कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पुण्यातून आलात. बघा कसं आहे श्रीवर्धन आपलं, आणि पावसाळी वातावरण कसं असतं? पावसाळी वातावरण पण छान असतं बघा. त्यांनी सांगितलं पुण्यातून, कारण पुण्यातल्या भरपूर जणांचं ओघ या आपल्या श्रीवर्धनला पसंती असते. पावसाळ्यातलं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय छानपैकी. माझी छत्री बघा, ही उडते, अशी छत्री उडते. खेकडा पॉईंट जो पाहायला मिळाला आपल्याला. आणि आता आपण जाणार आहोत पुढे. कोलंबी जो पॉईंट आहे ब्रॉन्झचा, कोलंबीचा स्टॅच्यू आहे, तो सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला. इकडे आपल्याला काही पर्यटक दिसत आहेत पाठीमागे, पाण्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही आपण सांगितलंय की लाटा उसळत आहेत, तुम्ही जवळ जाऊ नका. आणि पाचवे आपल्याला कसा वाटतोय तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. इकडे आपले श्रीवर्धनकर दिसत आहेत आपल्याला. हे बघा, काय नाव तुमचं? प्रतीक आहे, आणि तुझं? प्रथमेश. बघा दोघे आपले मित्र आहेत. हे श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. काय फेरफटका, दुपारी लाटा आहेत ना? लाटा. आणि काही पर्यटक येत आहेत, त्यांनाही सूचना द्या तुम्ही पण. सांगितलंय ना? हो आहे, तिकडे लाईफगार्ड आहे तिथे. इकडे पण पाहिजे ना? हा बरोबर बरोबर. बघा आपण पुन्हा एकदा त्यांना सांगूया, कारण का दुपारी लाटा आहेत ना, 1:30-2च्या सुमारास. आता लाटा भरपूर मोठ्या या चालू होणार आहेत. चला प्रतीक आणि प्रथमेश आहे इथे. चला हे सुद्धा सांगतायत पर्यटकांना, कारण पुन्हा एकदा आपण यांना सांगूया, आपण तिथे जाऊया जवळच. पुन्हा आपण परत फिरलोय खेकडा पॉईंटला. भरपूर पर्यटक आनंद घेत आहेत, पण यांना पुन्हा एकदा आपण सांगूया जवळ जाऊ नका म्हणून. भरपूर इन्सिडेंट घडत आहेत या ठिकाणी. दादा एकदम पुढे जाऊ नका. ताई ताई दादा थोडं पुढे जाऊ नका, कारण लाटेसोबत काही होऊ शकतं. पाणी आहे, प्रशासनाने सांगितलेलं आहे की जवळ जाऊ नका. ताई प्लीज प्लीज जरा, कारण का अशा इन्सिडेंट भरपूर ठिकाणी घडत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस चालू आहे सगळीकडे. हा नदी नाले तुडुंब सागर किनारे भरतात. या लाटा बघा इकडे आलेले आहेत बघा. प्लीज जरा हा आनंद घ्या. श्रीवर्धन हे ऐतिहासिक शहर आहे, आणि या ठिकाणी भरपूर हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. समुद्र किनारा तर आहे, आनंद वरून घेऊ शकता तुम्ही दादा. हा प्लीज जरा. चला यांना तर आपण सूचना केलेल्या आहेत. प्रशासन वेळोवेळी आपल्याला जागृत करत असतं, आपण सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे. आपण पुढे सुद्धा कोलंबी पॉईंटला चाललेलो आहोत. तिथे आपण आता चाललेलो आहोत तो म्हणजे कोलंबीचा जो स्टॅच्यू आहे, कोलंबी स्टॅच्यू, तो सुद्धा पाहणार आहोत. पुढे आलेलो आहोत थोडंसं आपण. हा सेल्फी पॉईंट इथे बनवलेला आहे बघा. छान पर्यटक सुद्धा या सेल्फी पॉईंटला येतात. श्रीवर्धनकर येतात, फोटो काढत असतात. इकडे सुद्धा आपल्याला नाव पाहायला मिळेल श्रीवर्धन म्हणून. आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आहेच. छान सुशोभीकरण केलेलं हा समुद्रकिनारा पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात. हे बघा छान हे नाव दिलेलं आहे, वरती शीप दिलेली आहे, नारळाची झाडे, घर दिलेलं आहे.
कारण टुरिस्ट या ठिकाणी भरपूर येतात, त्याच्यामुळे होमस्टे वगैरे भरपूर आहेत, रेस्टॉरंट आहेत या ठिकाणी, हॉटेल्स आहेत. चला आपण चाललेलं इकडे सुद्धा काही जण पाहायला मिळतात आपल्याला, सेल्फी पॉईंटला आहेत. पण सगळ्यांना आव्हान आहे की किनाऱ्यावर बसू नका, लाटा येत आहेत. इकडे सुद्धा काही पर्यटक आहेत, फोटो काढत आहेत, त्यांना सुद्धा आपण सांगणार आहोत की आतमध्ये जाऊ नका. प्रशासनाने बघा हा पाथवे, छानपैकी पाथवे केलेला आहे. इथे ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी डस्टबिन सुद्धा बनवलेले आहेत. या ठिकाणी लाईफगार्ड्स सुद्धा असतात, जे नगरपालिकेने नेमून दिलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी यासाठी इथे केबिन सुद्धा बनवलेले आहेत. हे सुद्धा काही पर्यटक आपल्याला पाहायला मिळते. यांना विचारूया आपण. दादा नमस्कार. कुठून आलायत? नाशिकवरून. तीर्थक्षेत्र नाशिक, त्र्यंबकेश्वरवरून आलेले आहेत बघा हे. आणि कसं आहे श्रीवर्धन, पावसाळी वातावरण खूप छान आहे. पण येत्या 5-6 दिवस भरपूर वादळी वारे सुद्धा आहेत. इथे 50-60 किलोमीटर वादळी वारे वाहत आहेत. प्रशासनाने सांगितलं की समुद्रकिनारी जाऊ नका वगैरे. आतमध्ये सुरक्षा रेषेच्या आतच आहे. बरोबर, सुरक्षा रेषेच्या आत आपला आनंद लुटायचा आहे. आणि काही येताना प्रवासात काही अडथळे वगैरे आले पावसात? कारण का आज सुद्धा मुंबई गोवा हायवे जाम आहे, पुणा जाम आहे. तिथे पंचगंगा नदीला सुद्धा भरपूर पूर आलेला आहे. तिथे कोल्हापूरमध्ये सुद्धा भरपूर पाणी साचलेलं आहे. आपल्याला नाशिकमधून आणि श्रीवर्धन काय वाटतं? श्रीवर्धन आपल्याला आम्ही आज नाशिकवरनं आलेलो आहे. आज आमचा पहिलाच अनुभव आहे श्रीवर्धनला यायचा. खरंच ऐकलं होतं श्रीवर्धन खूप सुंदर आहे, तर कधी यायचा योग नाही जुळला. पण आज आम्ही पहिल्यांदा आलो, वेळात वेळ काढून. पण खूप सुंदर आहे, खूप चांगला अनुभव झाला. इथले लोक पण खूप चांगले आहे, इथलं जेवण वगैरे सगळं एकदम सुंदर आहे. आणि त्यात तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते येता, इथे लोकांना जनजागृती करता की लांब राहा वगैरे असं समुद्रापासून. ते आभार, खूप सुंदर आहे. नक्की आता आम्ही बॅचलर्स आलो, नेक्स्ट टाइम नक्की फॅमिलीला घेऊन जाऊ. धन्यवाद आणि काळजी घ्या. काय नाव आपलं? माझं नाव अनिकेत. बघा अनिकेतने आणि आपल्या मित्रांसोबत इथे फिरण्यासाठी आलेला आहे आणि ते सुद्धा काळजी घेणार आहेत, पाण्यामध्ये जाणार नाही आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. कारण का विविध घटना या घडतात वेगवेगळ्या समुद्रकिनारी, आपल्याला माहिती असेल. पण श्रीवर्धन छान आहे असं त्यांनी केलेलं आहे. समुद्र पाहण्यासाठी तर येतात, पण पावसाळ्यात सुद्धा फिरण्यासाठी आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात. असे हे पर्यटक आणि आपले सगळे देशातून नव्हे तर विदेशातून सुद्धा आपल्या श्रीवर्धन पाहण्यासाठी येतात. धन्यवाद पुन्हा एकदा. जय महाराष्ट्र. चला, छान असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की छान वाटतं आपल्या श्रीवर्धनमध्ये यायला पावसाळ्यात सुद्धा. पण आम्ही सुद्धा काळजी घेणार आहोत, समुद्र किनारे आतमध्ये जाणार नाही पाण्यामध्ये, असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा बघा बसण्याची आणि उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. कोलबी पॉईंटच्या जवळ आलेलो आहोत आपण आणि इकडनं सुद्धा हा मार्ग आहे येण्यासाठी. श्रीवर्धनमधून या साईडून सुद्धा तुम्ही येऊ शकता. हा एक गेट आहे जो येऊ शकता. इकडे सुद्धा प्रवाशांच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. कोलंबी, हा बघा प्रॉन्स. छान असा हा स्टॅच्यू जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जो बनवलेला आहे, टाकाऊपासून टिकाऊ. बघा हे स्पेअर पार्ट्स, जे टाकाऊ झालेले हे स्पेअर पार्ट्स आहेत, त्यांच्यापासून हे स्टॅच्यू त्यांनी बनवलेले आहेत. जसं की ही कोलबी आहे, त्या ठिकाणी आपण खेकडा पॉईंट बघितलेलं होतं. आणि पुढे गेलात तर कोळी जाळं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो, होडी बनवलेली आहे. असा हा पाथवे जो आपल्याला कसा वाटतोय तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि भर पावसाचा आनंद लुटा. काळजी घ्या, सतर्क राहा. तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका. नदी नाले तुडुंब भरलेले आहेत, किनाऱ्यावर लाटा मारतायत, त्याच्यामुळे कुणीही पाण्यामध्ये जाऊ नका. चला, भरपूर लाटा म्हणजे उधाण आलेलं आहे बघा. हे उधाण पाहायला मिळतं. अजून दुपारी वाढेल हा उधाण. 1-1:30च्या सुमारास भरपूर लाटा या ठिकाणी मारतात. तिकडे आपलं जीवना बंदर आहे आणि तिकडे सुद्धा जेटीचं काम चालू आहे. हा प्रॉन्स कोलबीचा स्टॅच्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. असं मी तुम्हाला एकंदरीत दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय आणि सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय की पाऊस भरपूर सर्वत्र चालू आहे. महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस चालू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्याच्यामुळे नदीकाठच्या ठिकाणी राहणारे, समुद्र काठच्या ठिकाणी राहणाऱ्यांनी सतर्क राहा, आपली काळजी घ्या. पाण्यामध्ये जाऊ नका. पाण्याच्या बाहेरूनच तुम्ही याचा आनंद घ्या. या किनाऱ्यावर असं उभं राहिलं तरी चालेल, कारण का या लाटा अजून थोड्या वेळाने मारणार आहेत.
थोडा दुपार झाली 1:30-2च्या सुमारास लाटा वरती येतील, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. असं आपला हे श्रीवर्धन सुंदर आणि सुरक्षित राखण्याचं हे सर्वजण आपण काम करूया. आणि तुम्हाला सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या जीवनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटा दाबा. धन्यवाद.